या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूला रडताना बघून आदित्य हसू लागतो आणि त्यामुळे पारू चिडून म्हणते की आदित्य सर प्लीज तुम्ही आता हसू नका. आता आपल्याला लवकरात लवकर फार्म हाऊसवर जायला हवं, नाहीतर अंधार पडेल. आणि मग त्यानंतर ते दोघेजण हसतच त्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतात. तर दुसरीकडे तो नानू मात्र फार्म हाऊसवर परत आलेला असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की पार्वतीसाठी पिवळी फुलं तर मी आणली, पण आता पार्वती तिकडे त्या आदित्य सरांसोबत फिरते, तेव्हा तू तरी माझ्यासोबत असा का रे वागतो. आणि तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती नानूवर खूप चिडलेली असते आणि त्याला विचारत असते की कुठे गेला होतास रे तू, किती वेळा तुला आवाज द्यायचा. तर नानू म्हणत असतो की मॅडम मी जंगलामध्ये गेलो होतो. तर अनुष्का त्याला विचारते की आणि तो आदित्य कुठे आहे, मी त्याला खोलीत बघितलं, तो खोलीत सुद्धा नाही आहे, कुठे गेलाय तो. आणि ते ऐकून नानू रागातच म्हणतो की तुमचे ते आदित्य सर माझ्या पार्वतीसोबत जंगलात फिरत आहेत. आणि ते ऐकून अनुष्काला तर आश्चर्यच वाटतं. ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे, त्याच्या तर पायाला लागलं होतं ना, मग तो जंगलात कसा काय जाईल. आणि ते ऐकून नानू म्हणतो की त्यांच्या पायाला वगैरे काही लागलं नाही, त्यांनी फक्त नाटक केलं, माझ्या पार्वतीसोबत फिरायला तर उड्या मारत गेले. आणि ते ऐकून अनुष्का खूप चिडते आणि रागातच म्हणते की हा आदित्य मला काय मूर्ख समजतो का, माझ्यासोबत शॉपिंगला चल म्हटलं तर नाटक केलं आणि आता त्या पारूसोबत जंगलात फिरायला गेलाय. आणि त्यानंतर ती अहिल्याला मुद्दाम कॉल करते. अहिल्या तिला विचारत असते की अनुष्का काय झालं, आदित्यची आणि तुझी भेट झाली ना. तर अनुष्का नाटक करत म्हणते की अहिल्या मॅडम मी फार्म हाऊसवर परत आले आहे, पण मला माफ करा, मी तुमचं आणि आदित्यचं बोलणं करून देऊ शकत नाही, कारण तो बाहेर गेलाय. तर अहिल्या विचारत असते की नक्की कुठे गेलाय तो. आणि त्यावर अनुष्का म्हणते की तो पारूसोबत जंगलात फिरायला गेलाय. आणि ते ऐकून अहिल्याला तर धक्काच बसतो. तर अनुष्का म्हणत असते की मॅम मला माफ करा, मला हे सगळं तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण माझा नाईलाज आहे. आणि मग ती अहिल्याला असं सांगते की जेव्हापासून मी इकडे आले आहे ना, तेव्हापासून आदित्य माझ्याकडे दुर्लक्षच करतोय. मला तर कधी कधी असं वाटतं की तो माझ्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्व त्या पारूमध्ये आहे. आणि ते ऐकून अहिल्याला वाईट वाटतं. तर अनुष्का म्हणत असते की आदित्यला माझ्यासोबत खोटं बोलायची काहीच गरज नव्हती ना, जर त्याला माझ्यासोबत शॉपिंगला यायचं नव्हतं तर त्याने तसं मला सांगायचं ना, मी काय त्याच्यावर जबरदस्ती केली नसती, पण तो माझ्याशी खोटं बोलला आणि पारूसोबत जंगलात फिरायला गेला. खरं तर त्याच्या मनात किंवा तिच्या मनात काही वाईट आहे असं मी म्हणत नाही, त्यांची मैत्री मी सुद्धा समजून घेतच आहे, पण त्यांनी माझ्याशी असं खोटं बोलायला नको होतं ना. आणि त्यावर अहिल्या तिला समजावत म्हणते की अनुष्का तू काळजी करू नको, आदित्य खूप जबाबदार मुलगा आहे आणि पारूला सुद्धा तिच्या मर्यादा माहीत आहेत, ते दोघेजण लवकरच परत येतील आणि त्यानंतर तू मला कॉल कर. आणि त्यावर अनुष्का म्हणते की ठीक आहे आणि ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे पारू आणि आदित्य त्या जंगलामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. पारूने ज्या ठिकाणी लगोरी रचून ठेवलेली असते त्या ठिकाणी ती आदित्यला घेऊन येते खरी, मात्र त्या ठिकाणी तिने रचलेली लगोरी काही दिसत नाही. ती आदित्यला म्हणत असते की आदित्य सर मी इथेच लगोरी रचून ठेवली होती, आपल्याला बाहेर पडायचा मार्ग सापडायला सोपं जावं म्हणून, पण इथे तर आता काहीच दिसत नाहीये. आणि त्यावेळी आदित्यला आठवतं की त्यानेच मुद्दाम ती लगोरी मोडली होती, मात्र तो याबद्दल पारूला काही सांगत नाही. उलट तो तिला म्हणत असतो की अगं तू तर गावाकडे वाढलेली आहे ना, मग तुला कशाला काही हवंय, तू तर असाच या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढू शकतेस. आणि मग ते दोघेजण पुढे जाण्यासाठी निघतात. त्यानंतर काही अंतरावर आदित्यला जंगलातील वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतात. ती फुलं बघून तो तर खूपच खुश होतो आणि पारूला सुद्धा ती फुलं बघण्यासाठी बोलावतो. मात्र पारू म्हणत असते की आदित्य सर आपल्याला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे मग आदित्य पारूसोबत पुढे निघतो. तर दुसरीकडे अनुष्काचं बोलणं आठवून अहिल्या खूप काळजीत पडलेली असते. श्रीकांत तिला समजावत म्हणत असतो की तिकडे नेमकं काय घडलंय आपल्याला माहीत नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. तितक्यात दामिनी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि मोठमोठ्याने म्हणू लागते की वहिनी आपला घात झालाय, आदित्य आणि पारू कुठेतरी गायब झालेत, कुठे पळून गेलेत काय माहीत. आणि ते ऐकून अहिल्या आणि श्रीकांत एकमेकांकडे बघतात आणि दामिनीला काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे दामिनीच्या लक्षात येतं की आपल्या आधीसुद्धा यांना ही बातमी समजली आहे, त्यामुळे ती नाराज होते. दुसरीकडे पारू आदित्यला म्हणत असते की मालक सर लवकर चला, आपल्याला लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडायला हवं, नाहीतर अंधार पडेल. मात्र आदित्य म्हणत असतो की पारू आज ना मला खरंच खूप छान वाटतंय,
म्हणजे आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या ट्रेकला गेलो, सगळीकडे फिरलो, अगदी बर्फात सुद्धा खेळलो. मात्र आजच्या इतका आनंद मला कधीच कुठेच नाही मिळाला आणि या निर्मळ आनंदासाठी फक्त तू आणि तू कारणीभूत आहे. फक्त तू माझ्यासोबत आहे म्हणून मला हा आनंद मिळाला आहे. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारू तर खूपच खुश होते. मात्र त्यानंतर ती मुद्दाम म्हणते की मालक सर, आता आपल्याला फार्म हाऊसवर जायला हवं. तिकडे तुमची होणारी बायको तुमची वाट बघत असेल. आणि ते ऐकून आदित्य चिडून म्हणतो की पारू, हे काय चालले तुझं सतत मालक सर मालक सर. आधी तुम्हाला आदित्य सर म्हणायची ना, मग आता मालक सर का म्हणते. आणि त्यावेळी पारूला आदित्यचं अनुष्कासोबतचं बोलणं आठवतं, पण ती त्याबद्दल आदित्यला काही सांगत नाही. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू विसरतेय का, आपण दोघेजण एकाच कंपनीमध्ये काम करतो आणि कंपनीत कोणीही मालक किंवा कोणीही नोकर नसतं. मात्र पारू काही ऐकायला तयारच नसते आणि त्यामुळे आदित्य तिला एके ठिकाणी बसवतो आणि म्हणतो की पारू, ठीक आहे, आता ना आपण एक काम करूयात. आजपासून तू मालक आणि मी तुझा नोकर. आता तुला मला जे काही काम सांगायचं आहे ना ते सांग, मी तुझं प्रत्येक काम पूर्ण करेल. आणि ते ऐकून पारूला तर हसूच येतं आणि मग त्यानंतर तीसुद्धा हा खेळ खेळायचं ठरवते आणि आदित्यला म्हणते की आदित्य सेवक, आता मी तुला जी जी कामं सांगेल ती ती सगळी कामं तू पूर्ण करायची. आणि त्यावर तो सुद्धा हसतच हो म्हणतो. दुसरीकडे मारुती त्या महाराजांना भेटून घरी येतो. तो खूपच काळजीत असतो आणि आता सोन्याच्या मणी घेण्यासाठी पैसे कुठून आणायचे याचा विचार करत असतो. आणि मग त्यानंतर तो पारूला पैशांबद्दल विचारायचं ठरवतो आणि तिला कॉल करतो. मात्र पारूचा मोबाईल फार्म हाऊसवरच असतो आणि तिचा तो कॉल नेमका अनुष्का रिसीव करते. मारुतीचा कॉल आहे हे बघितल्यावर ती खूपच खुश होते. तर मारुती तिला विचारत असतो की अनुष्का मॅडम, पारू कुठे आहे, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अनुष्का म्हणत असते की मारुती मामा, आता मी तुम्हाला काय सांगू, सांगण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. आणि ते ऐकून मारुती काळजीत पडतो. तो विचारतो की अनुष्का मॅडम, नक्की काय झालं आहे. आणि त्यावर अनुष्का म्हणते की मामा, तुम्हाला माहिती आहे ना, अहिल्या मॅडमने आम्हा तिघांना इथे कशासाठी पाठवलं होतं ते. मात्र इथे ना काहीतरी वेगळंच घडतंय. आदित्य आणि पारू कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत आणि मी मात्र एकटीच फार्म हाऊसवर बसले आहे. खरं तर हा वेळ मी आणि आदित्यने एकत्र आनंदाने घालवायला हवा. मात्र हा वेळ पारू आणि आदित्य एकत्र घालवत आहेत आणि तुम्हाला तरी हे योग्य वाटतं का. आणि अनुष्काचं असं बोलणं ऐकून मारुतीची काळजी अजूनच वाढते. पण तरीसुद्धा तो म्हणत असतो की अनुष्का मॅडम, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझी पारू अल्लड आहे, नादान आहे, तिच्या मनात काही चुकीचं नसणार. मात्र अनुष्का म्हणत असते की मारुती मामा, पण आदित्यचं आणि माझं आता थोड्याच दिवसांमध्ये लग्न होणार आहे आणि पारूने असं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का. आणि मी पारूसोबत कधी चुकीची वागले होते, मी तर तिला माझ्या लहान बहिणीप्रमाणे वागवते, पण तरीसुद्धा ती माझ्यासोबत असं का वागते ना तेच मला कळत नाही. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की अनुष्का मॅडम, तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिच्याशी बोलेल. आणि त्यानंतर तो अनुष्काला विचारतो की नक्की पारू आणि आदित्य बाबा कुठे गेले आहेत. तर अनुष्का सांगते जंगलात. आणि ते ऐकून मारुती तर खूप घाबरतो आणि अनुष्काची माफी मागतो. दुसरीकडे आदित्य पारूसाठी एक काठी घेऊन येतो आणि तिला म्हणतो की मालकीनबाई, आता सांगा या सेवकासाठी काय काम आहे ते. आणि त्यावर पारू म्हणत असते की मला भूक लागली आहे, माझ्यासाठी काहीतरी जेवण घेऊन ये. तर आदित्य म्हणत असतो की आता या जंगलामध्ये काय मिळणार आहे मला. तर पारू म्हणत असते की सेवकाने असे प्रश्न विचारू नये, मालकाने एखादं काम सांगितल्यावर लगेच ते काम पूर्ण करावं. आणि त्यावर आदित्य हसतच म्हणतो की ठीक आहे मालकीनबाई, मग सांगा मला तुम्हाला काय खायचं आहे ते. तर पारू हसतच म्हणते की मला ना चायनीज खायचं आहे, जा आणि कुठूनही चायनीज घेऊन ये. आणि त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे, मी आणतो चायनीज. आणि मग तो तेथून निघून जातो. तर पारू मात्र खूप हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.